नमस्कार. तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात जर 8 हा अंक असेल तर तुम्ही वृश्चिक लग्नाचे जातक आहात. आज आपण गुरुजींकडून जाणून घेणार आहोत की मे महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी गुरुजी काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुजी वृश्चिक लग्नासाठी 1 मे 2026 चतुर्थात राहू, पंचमात शनी आणि मंगळ, षष्ठात बुध आणि रवी, सप्तमात शुक्र, अष्टमात गुरु आणि दशमात केतू असतील. या ग्रहस्थितीचा वृश्चिक लग्नाच्या लोकांवरती, जातकांवरती काय परिणाम होईल? तर वृश्चिक लग्नाच्या पश्चिमेला ही सगळी ग्रह आहेत. राहू आणि केतूमध्ये. राहू चतुर्थ स्थानामध्ये आहे वृश्चिक लग्नाच्या आणि केतू दशम स्थानात आहे. एकदम विरुद्ध दिशा आहे. जसं पूर्वी म्हणायचे की राहूचं भ्रमण जर दशमावरनं असेल गोचरीला आणि मूळ पत्रिकेमध्ये राहू जर चांगला असेल तर तो मनुष्य खूप याला जातो. त्याच्याच विरुद्ध स्थिती आहे की गोचरीचा भ्रमण सुखस्थानातनं राहू सगळ्या सुखांपासून वंचित करतो. आणि याच्यामध्ये हे खालच्या भागामध्ये म्हणजे सेटिंग डायरेक्शनला, अस्त होणाऱ्या डायरेक्शनला ते सगळे ग्रह असल्यामुळे त्यांचा जो टेल एंडचा जो काही प्रवास आहे किंवा तर तो फार त्रासदायक होतो. आता विशेषतः या महिन्यामध्ये जे ग्रह बदलणारे की 11 तारखेला मंगळ बदलणारे, जो वृश्चिक लग्नाचा स्वामी आहे, पण तो स्वराशीत येण्यामुळे येणार आहे, पण तो परत लग्नाशी षडाष्टकात आहे. लग्न त्याच्या षडाष्टकात येत आहे त्यामुळे, किंवा तो लग्नाच्या षडाष्टकात येतोय आणि त्यामुळे तसा काही तो खूप फायदेशीर असेल किंवा काही लाभ देतील स्वराशीत भ्रमण करणारा सुद्धा वृश्चिक लग्नाचा आरंभ बिंदू हा विशाखा नक्षत्र, अनुराधा नक्षत्र आणि ज्येष्ठा नक्षत्रामध्ये. अनुराधाची आणि ज्येष्ठाची 8 चरण, 4 चरण ही वृश्चिक लग्नात आहे आणि विशाखा नक्षत्राचं फक्त शेवटचं चरण त्याच्यामध्ये आहे. पण वृश्चिक रास ही एक प्रकारे बऱ्यापैकी अशी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अस्वस्थ करणारी रास आहे. आणि वृश्चिक ज्याला म्हणजे विनसूच असं त्याला प्रवृत्ती की केव्हा काय होईल, हे वृश्चिक लग्नाच्या जातकांच्या आयुष्यामध्ये केव्हा काय होईल हे फार म्हणजे अचानकपणे काहीतरी अकलनीय होऊन जातं आणि त्यामुळे त्यांचं तिथे नुकसान होतं. तर तशी परिस्थिती त्यांना 1 एप्रिलपासूनच अनुभवायला यायला लागलेली असेल, जेव्हा गुरूंचं अष्टमावरनं भ्रमण सुरू जाते. म्हणजे पत्रिकेला तारकत्व आरंभबिंदू गुरूंच्या नक्षत्रात असल्यामुळे गुरूंचं कारकत्व होतं पत्रिकेला टाळण्यासाठी, पण ते पण मार्केश आहेत आणि ते मार्केश अष्टमात आहे. म्हणजे बिघडलेली प्रकृती, अवघड जागीचं दुखणं, इलाज न सापडणं, अशा प्रकारच्या बऱ्यापैकी म्हणजे नकारात्मक अशा गोष्टी ते लाईफमध्ये होत आहेत, हे अनुभव असेल. आणि चतुर्थामधला केतू हा प्रॉपर्टीच्या संदर्भात अचानकपणे डिस्प्यूट, चांगली घेतली प्रॉपर्टी, सगळं व्यवस्थित झालं, खरेदीकत झालं, राहायला गेलो आणि काहीतरी उद्भवलं. पण आता ती परिस्थिती काय आहे की गुरु वाटचाल करतायत, मार्गी झालेत 11 तारखेपासून स्वतःच्या राशी म्हणजे उच्चीच्या राशीकडे. त्यामुळे थोड्याफार याच्यामध्ये काहीतरी परिस्थिती सुधारण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत. ती दिसायला लागली असतील, पण तरीही प्रकृतीच्या बाबतीत वृश्चिक लग्नाच्या जातकांनी चांगल्या प्रकारची इलाज, चांगल्या प्रकारचे उपलब्धता करून घेऊन आजारपण किंवा काही दुखापती किंवा काही ज्या गोष्टी असतील, विशेषतः ज्यांना पोस्ट ऑपरेटिव्ह काही सिच्युएशन्सचे प्रॉब्लेम्स सुरू झालेले त्यांच्या अनुभवास आले असतील, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद गुरुजी. मंगळ 11 मेला मेषेत येतात. सध्या ते शनींसोबत पंचमात आहेत, ते षष्ठात येतील, जिथे बुध आणि रवी आधीपासूनच आहेत. या स्थितीचा वृश्चिक लग्नाच्या जातकांवर काय परिणाम होईल? याच्यात वृश्चिक लग्नाचे स्वामी आहेत मंगळ, मी जसं मगास म्हटलं, आणि ते मेषेला येणार आहेत, स्वराशीमध्ये येतील. तिथे रवी बुध आहेत, पण या मंगळांची दृष्टी कर्क राशीवरती पूर्ण दृष्टी येते.
भ्रमण गोचरीत ते पूर्ण दृष्टी कर्क राशीवर म्हणजे वृश्चिक लग्नाच्या भाग्यस्थानावरती करणार. पण नेमकी कर्क रास ही मंगळांची नीच रास आहे आणि त्यावरती त्यांची ती थोडीशी नाराजी असते चंद्राच्या संदर्भामध्ये. चंद्र त्या स्थानाचा मालक असल्यामुळे आणि म्हणून इथे सुद्धा जरी स्वराशी त्यांनी भ्रमण करणार असतील मंगळ, तरी जोपर्यंत गुरु तिथे आहेत अष्टमामध्ये, गुरु जोपर्यंत कर्क राशीत जात नाही तोपर्यंत परिस्थिती काही खूप फारशी सुधारेल अशातला भाग नाही. पण हेच मंगळ आहे त्या दृष्टीने तुळा राशीवरती पाहता आहे व्ययस्थानामध्ये आणि लग्नी पाहता आहे पूर्ण दृष्टी वृश्चिक राशीवरती. तर इथे थोडंसं कुठल्या तरी थोड्याफार प्रमाणामध्ये थोडीशी सकारात्मक आहे परिस्थिती. तर वृश्चिक लग्नाचे जातक विशेषतः ज्यांचे बरेच दिवसापासून प्रलंबित राहिलेली विवाह कार्य आहे, 30-32 ते 35 वर्षाचे ते जातक स्त्री अथवा पुरुष वृश्चिक लग्नाचे असतील, त्यांना जरी अष्टमावरनं गुरुचं भ्रमण जरी होत असलं तरी त्यांचे विवाह ठरतील आणि जून नंतर साधारणतः जून जुलैच्या दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांचे विवाह संपन्न होतील. धन्यवाद. शुक्र 14 मे रोजी मिथुनेत येतात आहे, सप्तमातून अष्टमात, जिथे गुरु पण आधीपासूनच आहेत. या गोचरीचा वृश्चिक लग्नाच्या जातकांवर काय परिणाम होईल? आतापर्यंत शुक्र सप्तमावरती भ्रमण करतायत अजूनही, म्हणजे 15 तारखेपर्यंत मे महिन्याच्या ते भ्रमण करणार असतील. पण वृश्चिक लग्नाच्या बरोबर म्हणजे व्ययस्थानाच्या स्वामी असल्याबरोबर अष्टमस्थानाचे ते सप्तमस्थानाचे ते कारक आहेत आणि पार्टनरशिपच्या संदर्भामध्ये इथे थोडंसं इररिलेव्हंट रिलेशन्सची जी संभावना होती ती अजून थोडीशी वाढण्याची शक्यता आहे आणि ती घातक होण्याची शक्यता आहे. तर शक्यतो सहकाऱ्यांबरोबर, पार्टनरबरोबर आणि आणखीन कोणी असिस्टंट्स असतील वगैरे यांच्याबरोबर कार्यालयाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी तुमचे जर काही विशेष तुमचे कल असेल एखाद्या व्यक्तीकडे, विशेषतः वृश्चिक लग्नाची जातक स्त्री असेल तर तिने पुरुषाकडे, तिच्या बॉसकडे, आणि वृश्चिक लग्नाचा जातक पुरुष असेल तर त्यांनी आपली असिस्टंट किंवा काही जी स्त्री असेल तिच्याकडे थोड्याशा फार प्रमाणामध्ये अंतर ठेवून व्यवहारामध्ये तर जरा फार प्रमाणात विचारपूर्वक संभाषण, त्यांच्याविषयी विचारपूर्वक बोलणं, या सगळ्या गोष्टी, उगीच बडाई न मारणं, हे सगळं जर आटोक्यात ठेवलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. अन्यथा थोडंसं विपरीत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता बुध आणि रवी हे 15 मे रोजी वृषभेत येतात आहे, म्हणजे षष्ठातून सप्तमात येतात आहे. शुक्र 14 मेला एकच दिवस आधी तिथून निघून गेलेत. तर बुध आणि रवींच्या या भ्रमणाचा वृश्चिक लग्नाच्या जातकांवर काय परिणाम आहे? आता रवी वृश्चिक लग्नाच्या जातकांच्या षष्ठातनं उच्च राशीतले रवीचं जे उच्च राशीवरचं भ्रमण असेल ते त्यांचं वृषभच याच्यावरती आहे. म्हणजे वृषभेला समसप्तकात, वृश्चिक राशीला समसप्तकात वृषभेवरनं रवी येतील आणि तिथेच बुध पण येणार आहेत. बुध लाभेश आहेत, त्यामुळे इथे पण थोड्याशा परिस्थितीमध्ये लाभाची शक्यता जास्त आहे. आणि ज्याला आपण म्हणू की बरेच दिवसापासून काही त्यांचे प्रलंबित असेल किंवा आपण एक विशेष असं म्हणू की आतापर्यंत शुक्र तिथे होते म्हणजे वृषभ राशीमध्ये शुक्र होते, जे 14 तारखेला तिथनं निघालेले आहेत. तर ते काही बरेच दिवसापासून प्रलंबित असे प्रेमसंबंध म्हणा किंवा रिलेशन्स म्हणा किंवा काहीतरी बोलायचं आहे पण ते म्हणजे ज्याला आपण बोलू शकत नाही वगैरे अशी परिस्थिती होतील, ती ही मंडळी अचानकप्रमाणे त्यांच्यात उत्साह निर्माण होईल, हिंमत निर्माण होईल आणि सौहार्दाचे किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चांगल्या प्रकारे तिथे ते निर्णय होण्याचा छान योग आहे. त्याचा फायदा वृश्चिक लग्नाच्या जातकांनी घ्यावा आणि जसे गुरु मिथुन राशीतून कर्केला जातील त्यावेळेला त्यांनी ते संबंध दृढ करावे. गुरुजी, वृश्चिक लग्नासाठी या महिन्यात आपण काही उपाय सांगाल का? मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे किंवा असंही वृश्चिक लग्नाचं कारक जे ग्रह आहे ते चंद्र आहे. चंद्र पलपल घडी बदलत असतो.
म्हणजे त्याला आपण म्हणू की चंद्रकलेने कला जसं म्हणतो ना, चंद्रकला बदलतात तसा ते त्याचे जे प्रभाव असतो तो वृश्चिक लग्नाचा कारकग्रहाचा प्रभाव बदलत असतो. म्हणून याच्यात स्थिरता येण्यासाठी यांनी करंगळीमध्ये चांदीच्या अंगठीमध्ये एक तर 4-4.5 कॅरेटचा बिना छिद्राचा मोती धारण करावा. त्याच किंवा तो जर मिळाला नसेल, तो महाग वाटत असेल किंवा तो कॉस्टली असेल, तर त्यांनी मूनस्टोन म्हणून एक खडा येतो, तो चांदीच्या अंगठीमध्ये गळ्यात घातला तरी चालेल पदकामध्ये, किंवा चांदीच्या पदकात किंवा हातात अंगठीमध्ये करंगळीत घातला तरी चालेल. सोमवारी त्याच्यावर प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून. आणि ह्याचं जर खडा घातलेला नसेल किंवा आता ही परिस्थिती आहे त्यांना म्हणजे त्याच्याप्रमाणे जर असेल, तर त्यांनी महादेवाची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि वृश्चिक लग्नाच्या जातकांनी कायमस्वरूपीच महादेवाची उपासना स्वतःच्या ह्याच्यातल्या आयुष्यामध्ये, कारण ह्यांचे मार्केश जे आहेत ते गुरु आहेत आणि स्वतः शुक्रपणे म्हणजे दोन्ही दैत्यगुरु आणि देवगुरु हे दोन्ही मार्केश आहेत वृश्चिक लग्नाचे. आणि ह्याच्यावरती परिहारात्मक म्हणजे गुरूंची निदान मारक कृपा नको, खूप कृपा नसली तरी मारक कृपा नको, आणि शुक्राची कुठलीच कृपा नको, अशा म्हणजे घातक अशी कुठली कृपा नको. म्हणून त्यांनी एक तर महामृत्युंजयाच्या जपाचं पण 27 वेळा रोज पठण करावं, अथवा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः या मंत्राचं 27 वेळा पठण करावं. आणि सोमवारी किमान सोमवारी तरी प्रदोष काळाच्या नंतर संध्याकाळमध्ये केव्हाही महादेवाचं दर्शन घ्यावं, जेणेकरून त्यांच्यात नकारात्मक जी काही सिच्युएशन असेल आयुष्यामध्ये ती सकारात्मक होईल आणि त्यांना शिवकृपा त्यांच्यावरती होऊन त्यांचा वृद्धी होईल, भाग्यकारक घटना आयुष्यामध्ये घडतील आणि शिवकृपा राहील. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेबद्दल, आपल्या मार्गदर्शनाबद्दल. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता किंवा खालती कॉमेंट्समध्ये पण लिहू शकता. धन्यवाद.